तरी आता काल परवाकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये येऊन गेले, महाराष्ट्रात येऊन गेले. तुम्ही पाहिलं, टीव्हीवरती बघितलं का? मी नाही बघितलं, पण मी ज्यांनी पाहिलं त्यांना विचारतोय, त्यांच्या भाषणामध्ये कुठल्याही दोन्ही भाषणात 2, 3, 5, 10 भाषणं झाली असतील, एका तरी भाषणात शेतकऱ्यांबद्दल काही उल्लेख होता का? मग ज्या पंतप्रधानांना जिथे आपण चाललोय त्यातल्या महाराष्ट्राची परिस्थिती काय माहिती नाहीये, त्यांच्याकडनं आपण काय नाही मागतोय, कशासाठी मागायचा? म्हणजे जे एक फुल आणि दोन हाफ बसलेले आहेत, कोण? एक फुल आणि दोन हाफ. म्हणजे मला वाटतं कैलास ओम आणि सगळ्या आमदारास वगैरे सगळ्या तमाम शिवसैनिकांचं खास कौतुक करायचंय. कारण जेव्हा पूर आला होता, त्या पुरामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्याला वाचवणारे माझे म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत सगळे, त्यांचा मला अभिमान आहे. आणि कैलास, तुम्ही जे बोललात, राजा उदार झाला आणि हाती काय दिला? अरे आता येता एका शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब हातात टरबूज दिलं. राजा उदार झाल्याने हातात काय दिलं? या टरबूज. ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे. बरं, मी काय म्हणतो, चला जाऊ दे, शेतकऱ्याचा हा आक्रोश आपण जरा बाजूला करू. मी या सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, बघा तुम्हाला पटते का? कारण जीवन उद्ध्वस्त झालंय, जमीन खरडून गेले, रबी पीक घेणार कसं आता तुम्ही? 50,000 रुपये आम्ही का मागतो आहोत त्याचं कारण तुम्ही जाऊन बघा, जमिनीची काय हालत झालेली आहे. पण एका अटीवरती मी समर्थन करायला तयार आहे, कारण मुख्यमंत्री जे बोललेत की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगातनं किती देणार? 3 लाख, 3.5 लाख. मग मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले 1 लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच. आहे, बरोबर आहे माझं म्हणणं? बाकीचं नंतर बघू, बाकीसाठी आपण चाबूक दिलाय तो मी घेऊन फिरेनच. पण जर तुमच्यामध्ये एवढी तुमची नियत, मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होता, आता मी तुमची नियत काढतो, पण मी राजकारण नाही करत. जो एक आपला शेतकरी दादा त्यांनी मदतीसाठी विचारलं तर त्याला हे सांगतात, ए बाबा राजकारण करू नको. मग तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्याची मतं पाहिजेत. शेतकऱ्यांच्या मतावरती तुम्ही सरकार आणता, शेतकऱ्याच्या मतावरती तुम्ही राजकारण करता, आणि शेतकऱ्याने न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं. हे कुठलं सरकार आहे? एक तर 3.5 लाख रुपये तुम्ही मनरेगातनं कसे देणार? कसे द्यायचे तसे द्या, देऊन दाखवाच, पण 1 लाख रुपये दिवाळीपूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पहिले टाका. पीक विम्यासाठी म्हणे किती 5,000 कोटी कुठून आणणार? इथे आलेल्या शेतकऱ्यांनी किती विमा घेतलेला आहे? जरा हात वर करा. घेतलाय? कारण आता विश्वासच नाही उरलेला. कारण मी मुख्यमंत्री असताना हा सगळा अभ्यास केला होता. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार आणि उरलेला हिस्सा शेतकरी देत असतो. मध्ये आणि एक तुमणं काढलं, 1 रुपयात पीक विमा केली बंद. चालू आहे का बंद आहे? बरं, आता काल मी त्या अजित नवलेंचं त्यांनी अतिशय छान त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की विमा कंपन्या विमा जेव्हा शेतकरी घेतो तेव्हा जो प्रीमियम असतो तो प्रीमियम कसा घेतात? 60 रुपये पर हेक्टर कापसासाठी, बरोबर आहे, आणि 58,000 रुपये पर हेक्टर सोयाबीनसाठी. आणि नुकसान होतं, नुकसान किती मिळतं? म्हणजे तुम्ही उत्पन्न येण्याच्या आधी ते आहे ते आधारभूत धरून कचकावून हप्ता तर घेता, पण जेव्हा सगळ्या शेतकऱ्याचं पीक उद्ध्वस्त होतं, पीक कापणी कशी पीक कापणी करणार? आता राहिलंय काय शेतामध्ये? एक तर निकष असे टाकले, जे होते ते काढून टाकले, आणि निकष असे टाकले की शेतकरी मेला तरी त्याला विम्याचे पैसे मिळणार नाहीत, अशा पद्धतीचे निकष आहेत. आणि तुम्ही नाक वर करून सांगता शेतकऱ्याला आम्ही 5,000 कोटी रुपये विमा देऊ. कुठून देणार विमा? कसा देणार विमा? कोंबडी गेली तर एका कोंबडीला 100 रुपये. आता बाजारात जा आणि चिकनचा भाव काय विचारा जरा, किती रुपये किलो आहे? मुंबईमध्ये तर 150-200च्या वरती चालला असेल एका कोंबडीच्या 1 किलोच्या मटणासाठी, आणि शेतकऱ्याला तुम्ही 100 रुपयाची कोंबडी देता.
अंडी कोण उभवणार? सरकार. मेहनत शेतकरी करणार आणि हे सत्तेच्या खुर्चीत बसून अंडी उभवणार सत्तेची.